नमस्कार, मी दीपाली सुनीता रामचंद्र खलाटे. 2 दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये सेम कमेंट्स, मेसेजेस आणि कॉल आले. तर मग मी असा विचार केला की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगण्यापेक्षा मी एक छोटा व्हिडिओ बनवेल आणि त्याच्या थ्रू माहिती देईल. तर पहिला असा प्रश्न आहे की तुम्ही जो लोगो यूज केलेला आहे तो कुठून बनवून घेतला? तर तो मी स्वतःच डिझाईन केलेला आहे. मी फक्त प्रिंट्स काढून आणलेले आहेत. दुसरा पॉईंट असा आहे की आम्हालाही पोल्ट्री फार्म सुरू करायचे, मग आम्ही करू की नको, आम्हाला गायडन्स हवा आहे. तर जर तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे, जर तुमचं वैयक्तिक मत हवं की मला हा बिझनेस सुरू करायचा आहे, मी सांगते किंवा शेजारच्याने चालू केलं म्हणून मला करायचंय, या गोष्टीवरून हा बिझनेस सक्सेस नाही होऊ शकत. त्यासाठी स्वतःची जिद्द चिकाटी असावी लागेल, तेव्हाच होईल. तुम्ही एवढं शिक्षण घेतलं ताई, तरी पण तुम्ही हा व्यवसाय का निवडला? तर मला हे सांगायचंय, शिक्षण आणि व्यवसाय यामध्ये फार शिक्षण घेतल्यानंतर फक्त जॉबच करायचा, आपण बिझनेस नाही करू शकत असं काही नाहीये. तर मग मला याचा फायदा झालाय की शिक्षण घेऊन म्हणजे पूर्ण त्याचा जो व्यवसाय मी सुरू करतेय किंवा केलेला आहे त्याचा पूर्ण मी स्टडी केला आणि नंतर मग मी व्यवसायात उतरले. याचा प्रॉफिट असं झालं की ना आपल्याला लॉस कमी होतो. म्हणजे प्री एज्युकेशन घेऊन किंवा शिकून एखादी कन्सेप्ट जर आपण सातत्यात उतरवली तर लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. प्रश्न असा होता की छोटी पिल्लांची मरण्याची संख्या जास्त आहे. तर मग आपण हे फक्त ऐकतो की 7व्या दिवशी छोट्या पिल्लांना लासोटा द्या, 14व्या दिवशी गंभोरा द्या, परत बुस्टर द्या, 21व्या दिवशी, 28व्या दिवशी, हे माहिती आहे. पण हे कसं द्यायचं, ते आणायचं, मिक्स करायचं, द्यायचं, त्याच्यामध्ये पण आहे. त्याचे ते अँटीबायोटिक्स आहेत, ते किती वेळ जिवंत राहतात, किती मिक्स केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा ट्रेनिंग सुरू करेल तेव्हा तुम्हाला बेसिक पासून सांगणारच आहे. पण एक सांगलीचे दादा आहेत, त्यांचा फोन आलेला की छोटी पिल्लं आहेत आणि खूप मरतायत. तर मग जर आपण जन्मलेली आहे त्यांना स्टार्टर फीड नाही दिलं 1 महिन्यापर्यंत, जर तुम्ही डायरेक्ट बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू जर त्यांना सुरुवात केली तर त्यांच्या लिव्हरवरती सूज येते. मग लिव्हरवरती सूज आल्यानंतर ना मग त्यांना हे औषध हवं. एखादं लहान बाळ जर आजारी पडलं तर आपण त्याला मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोच. इव्हन सर्दी जरी झाली तरी त्याला डॉक्टर घेऊन जातो. हा पण एक पक्षी आहे, पण जीव आहे तो. मग त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे. आता थंडीपासून पण ते कसे प्रोटेक्ट होतील, त्यांना जास्त थंडी नाही लागणार, त्यासाठी पण तुम्ही काळजी घ्यावीच लागेल. तर जर सिस्टमॅटिकली जर तुम्ही गेला तर तुमचा एकही पक्षी मरत नाही. प्रश्न असा आहे की आम्ही पण सुरू केली होती, मग आमचा फीडचा खर्चच मॅनेज होत नाहीये. म्हणजे जेवढा इन्कम आहे तर खिशामधूनच त्यांना जास्त खर्च होत होता, जेवढं उत्पन्न निघत होतं त्याच्यापेक्षा जास्त खर्च होत होता, म्हणून बंद केली. तर मला हे सांगायचं तुम्हाला, जर आपण त्यांचं फीडचं खर्च जर म्हणजे स्टार्टर, फिनिशर जर 35 रुपये किलोचं जर त्यांना दिलं तर हा बिझनेस न परवडण्यासारखाच आहे. गावरान कोंबड्यांचा बिझनेस करतो, प्युअर गावरांचा, तर मग आपण खाद्य सुद्धा प्युअर गावरांच्या वेनच दिलं पाहिजे किंवा त्या पद्धतीनेच दिलं पाहिजे की शेतात जे पिकते, नॅचरली जे पिकते तेच दिलं पाहिजे.